नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर IOCL अप्रेंटिसशिप भरती तर इंडियन ऑइलमध्ये 475 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे ट्रेड अप्रेंटिस, याच्यासाठी पदसंख्या 80 असणार आहे। दुसरे आहे टेक्निशियन अप्रेंटिस, याच्यासाठी पदसंख्या 95 असणार आहे। तिसरे आहे पदवीधर अप्रेंटिस, याच्यासाठी पदसंख्या 300 असणार आहे। अशा टोटल 475 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर पद पहिले आहे, याच्यासाठी 10वी उत्तीर्ण ITI हा फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिक व मशिनिस्ट याच्यामध्ये लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी 50% गुणासह इंजिनिअरिंग डिप्लोमा, तेही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच SC ST व PWD यांना 45% गुणासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तर पद क्रमांक 3 साठी 50% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी, तर SC ST PWD यांना 45% गुणासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तर याच्यासाठी लागणारी वयाची अट आता आपण पाहूया। तर 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 24 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे दक्षिण क्षेत्र IOCL राहणार आहे। मात्र याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही। तर आता आपण महत्त्वाची तारीख पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2025 ही 11:59 पर्यंत राहणार आहे। तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे। तर आता आपण निवड पद्धत पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे की उमेदवाराची निवड ही संबंधित ट्रेडला लागू असलेल्या आवश्यक पात्रतेच्या मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारे केली जाईल। लेखी परीक्षा किंवा मुलाखती घेतली जाणार नाही। जर 2 किंवा अधिक अर्जदारांनी समान गुण मिळवले असतील तर 10वीच्या मार्कशीटमध्ये जन्मतारखेनुसार त्यांच्यापैकी वयाने जास्त वयाच्या अर्जदारांचा प्रथम विचार केला जाईल। NAPS पोर्टलवर नोंदणीकृत आणि अधिसूचनेविरुद्ध अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा निवडीसाठी विचार केला जाईल। दुसरे आहे, निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल आणि त्यांना नियुक्तीसाठी योग्य ठरवण्यासाठी महामंडळाच्या वैद्यकीय मार्गदर्शक तत्वानुसार अर्थपूर्ण वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी पूर्ण कराव्या लागतील। तिसरे, उमेदवारांना इंडियन ऑइलच्या प्री एंगेजमेंट मेडिकल स्टँडर्डनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येतो। अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उमेदवारांना एंगेजमेंट मेडिकल तपासणीसाठी शारीरिक दृष्ट्या मार्गदर्शन व तत्त्वे आणि निकष वाचण्याचा सल्ला देण्यात येतो। मार्गदर्शन तत्त्वे खालील लिंकवर उपलब्ध आहेत। ती आहे www.iocl.com/apprenticeship प्री एंगेजमेंट मेडिकल फॉर्मॅट सवलती। तर पहिले आहे की अनारक्षित जागांसाठी अर्ज करणाऱ्या SC ST OBC उमेदवारांना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना लागू असलेल्या निकषांची पूर्तता करावी लागेल। तर आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे की उमेदवारांना NAPS तसेच NATS पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांची तपशिलांसाठी प्रकाशित केलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे। अर्जाची अंतिम तारीख ही 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत राहणार आहे। दुसरे आहे, उमेदवारांना त्यांच्या खालील ट्रेडनुसार संबंधित राज्यातील खालील पोर्टलवर पदवीधर तंत्रज्ञ ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। आहे www.apprenticeshipindia.gov.in/candidate-logging येथे ट्रेड अप्रेंटिस ITI। B आहे, तंत्रज्ञ आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन अप्रेंटिस registered.php वर अर्ज करण्यासाठी ईमेल ID आणि पासवर्ड लॉग इन करा। जाहिरातीत केलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करा व अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड शोधा, अर्ज करा व क्लिक करा। तुम्ही अर्ज केलेले अशी स्थिती पाहू शकता। तिसरे, जर अर्ज सविस्तर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पात्रता निकष, अटी आणि शर्तीनुसार सादर केला गेला नाही तर अर्ज नाकारला जाऊ शकतो। चौथे, NAPS NATS पोर्टलद्वारे प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाईन अर्ज सादर
सादर करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजता आहे। उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अंतिम तारखेपूर्वी पुरेसे आगाऊ अर्ज करावे। 5वे, उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक राखण्याचा सल्ला देण्यात येतो। 6वे, उमेदवारांनी वेळोवेळी www.gock.com/apprenticeship या वेबसाईटला भेट द्यावी आणि असा सल्ला देण्यात आला आहे की कारण भविष्यातील सर्व पत्रव्यवहार आणि अप्रेंटिसशिप सहभागाबद्दल नवीनतम माहिती केवळ आमच्या वेबसाईटवर आणि ईमेल आणि SMS अलर्टद्वारे उपलब्ध असेल। 7वे, या जाहिराती संदर्भात कोणतेही शुद्धीपत्रक, परिशिष्ट इत्यादी किंवा अपडेट आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जातील। ती आहे www.iocl.com/apprenticeship only। 8वे आहे, उमेदवारांना फक्त एकाच शिस्त संहितेसाठी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। एकापेक्षा जास्त शिस्त संहितेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी विचार केला आणि त्यांचे अर्ज थोडक्यात नाकारले जातील। 9वे, अर्जदाराची उमेदवारी तात्पुरती असेल आणि त्यानंतर प्रमाणपत्रे आणि प्रशस्तीपत्रे पडताळणीच्या अधीन असेल। जर उमेदवाराने अर्ज भरण्याच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा त्यानंतर असे आढळून आले की तो पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि किंवा त्याने किंवा तिने कोणतीही चुकीची डॉक्टरेट केलेली खोटी माहिती, प्रमाणपत्र, कागदपत्रे सादर केली आहेत ज्यात त्याने कोणतेही महत्त्वाचे तथ्य लपवले आहेत तर त्यांची किंवा तिची उमेदवारी रद्द केली जाईल। अर्ज भरल्यानंतर यापैकी कोणतीही कमतरता आढळल्यास निर्देशनास आल्यास त्याची किंवा तिची नियुक्ती रद्द केली जाऊ शकते। 10वे, निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही महामंडळाच्या आवश्यकतेनुसार त्याला वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करण्यात अधीन असेल। अशा सर्व नियुक्त्या महामंडळाच्या सर्व संबंधित नियम, धोरण, मार्गदर्शन तत्त्वांच्या अधीन असतील। 11वे, पात्रता अर्ज स्वीकारले किंवा नाकारणे किंवा निवड पद्धत, निवड प्रक्रिया अंशतः किंवा पूर्ण रद्द करणे इत्यादी सर्व बाबींवर व्यवस्थापकाचा निर्णय अंतिम आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल। या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। 12वे, अर्ज नोंदणी जे अपूर्ण आहेत किंवा इतर कोणत्याही पद्धतीने स्वरूपात प्राप्त झाले आहेत किंवा पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि किंवा ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झाले आहेत हे पात्र मानले जाणार नाही आणि नाकारलेले मानले जातील। कोणत्याही प्रकारच्या प्रचारामुळे उमेदवार अपात्र ठरेल। 13वे, निवड प्रक्रियेनंतर केवळ कागदपत्र पडताळणी केंद्र पॅनेलमेंट पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याचा कोणताही अधिकार मिळणार नाही। 14वे, प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर महामंडळावर अशा प्रशिक्षणार्थी नोंदणी देण्याचे कोणतेही बंधन राहणार नाही आणि प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या आधारावर रोजगाराचा हक्क मागू शकणार नाही। NAPS किंवा NATS पोर्टलद्वारे अर्ज भरण्यापूर्वी आवश्यकता तर पहिले आहे, उमेदवारांनी लागू असलेल्या NAPS किंवा NATS पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्यांचा प्रोफाईलचे 100% अपडेट सुनिश्चित करावेत। त्यांच्याकडे NAPS NATS पोर्टलची नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे। दुसरे, उमेदवाराकडे सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे जो किमान 1 वर्षासाठी वैध असावा कारण भविष्यातील सर्व संपर्क उमेदवारांशी ईमेल आणि SMS द्वारे अलर्टद्वारे होतील। तिसरे, उमेदवारांकडे लागू असलेल्या NAPS किंवा NATS पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या स्वप्रमाणे छायाप्रती स्कॅन केलेले असणे आवश्यक आहे। 4, उमेदवाराने NAPS किंवा NATS पोर्टलद्वारे अंतिम अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती शुद्धता तपासणे आवश्यक आहे। उमेदवार त्यांच्या किंवा तिच्या अर्ज फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीसाठी पूर्णपणे विशेषतः जबाबदार असेल। ऑनलाईन अर्ज फॉर्म अंतिम सबमिट केल्यानंतर अर्जात कोणतेही बदल IOCL कडून स्वीकारले जाणार नाहीत। 5वे, कट ऑफ रँकिंगची तारीख पात्रता ताब्यात घेण्यासाठी आणि वयाचे निकष पूर्ण करण्यासाठी तारीख 31/8/2025 असेल। इतर आवश्यकता ज्या राज्याविरुद्ध अर्ज करत आहेत त्या राज्यात योग्य अधिकाऱ्याकडे स्वतःला अप्रेंटिसशिप म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्हाला पॉइंट E2 मध्ये दिलेल्या लिंकचा वापर करून अप्रेंटिसशिप म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे। पहिले आहे, उमेदवारांकडे उमेदवारांकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे। B आहे, उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। C आहे, नाव छापलेले बँक खाते आणि चेकबुक असणे आवश्यक आहे। D आहे, उमेदवाराने आधारशी जोडलेले हॅक खाते असावे। ते खाते DBT साठी सक्षम करायचे असेल तर जर ते उपलब्ध नसेल तर उमेदवारांना त्यांच्या हॅकला भेट देऊन त्यांचे खाते आधार सीड आणि CBT सक्षम करणे आवश्यक आहे। E
उमेदवारांनी त्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहेत की नाही ते खालील लिंकवरून तपासावे. ते आहे myaadhar.udi.gov.in. जी आहे उमेदवारांनी खालील लिंक म्हणजेच www.npci.org.in/and वापरून त्यांचे बँक खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT साठी सक्षम आहे का ते तपासावे आणि लिंकच्या ग्राहक टॅब अंतर्गत स्थिती तपासावी. जर वरीलपैकी 6, 1 आणि G मध्ये नमूद केलेली कोणतीही लिंक ॲक्टिवेटेड नसेल तर उमेदवारांनी त्यांच्या संबंधित बँकेच्या शाखेत संपर्क साधावा आणि ते सक्षम करावे. उमेदवारांनी मासिक स्टायपेंड जारी करण्यासाठी त्यांचे आधार ज्या सक्रिय बँक खात्याशी जोडले आहेत त्याची माहिती महामंडळाकडे सादर करावी. तर आता आपण अर्ज कसं करावा ते पाहणार आहोत. तर पहिले आहे की विहित पात्रता निकष पूर्ण करणारे आणि NATS किंवा NAPS अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणीकृत उमेदवार लागू असल्यास 8 ऑगस्ट 2025 सकाळी 10 ते 5 सप्टेंबर 2025 रात्री 11:59 पर्यंत NAPS किंवा NATS पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. मुद्दा ई 2 आणि ब मध्ये नमूद केलेल्या पोर्टलची लिंक. दुसरे आहे उमेदवारांनी त्यांच्या वापरकर्ता ID ईमेल ID वापरून संबंधित NAPS किंवा NATS पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अप्रेंटिसशिपच्या संधीसाठी अर्ज करावा लागेल. तिसरे, जे अर्ज अपूर्ण आहेत, अटी आणि शर्तींची सुसंगत नाही ते नाकारले जातील. चौथे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाईल तपशील आणि एकूण टक्केवारी त्यांच्या अर्जात योग्यरित्या दिसत असल्याची खात्री करावी. कोणत्याही दुरुस्त असल्याची उमेदवारी NATS किंवा NAPS कार्यालयाशी संपर्क साधावा. या जाहिरातीत वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त अर्ज करण्याचे इतर कोणतेही साधन पद्धती स्वीकारली जाणार नाही. उमेदवारांनी खात्री करावी की त्यांनी संबंधित NAPS किंवा NATS पोर्टलद्वारे संबंधित व्यापार शिस्त संहितेचा यशस्वीरित्या अर्ज केला आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.